श्री रेसिपी बघणार आहोत जिचं नाव आहे फिंगर रिबिन्स. फिंगर रिबिन्स. तर त्याचं साहित्य काय आहे ते पाहूया. तांदळाचे पीठ, बेसन, कॉर्नफ्लॉवर, ओवा, तिखट, हळद, जिरापूड, पुदिना, आलं मिरची लसूण पेस्ट आणि हे तुळस, मीठ चवीपुरतं, तेल. साहित्य आपण पाहिलं आता आपण बनवूया. हो, काय देऊ सगळ्यात आधी? तांदळाचं पीठ घेतो. प्रमाण घेतलं पाहिजे. हे बेसन, कॉर्नफ्लॉवर, आता हे टाकलं सगळं मिश्रण टाकायचं. टाकू का तुम्ही? टाकलं तरी चालेल. तुमच्या अंदाजाने. जिरं पावडर, ओव्याची पावडर, तिखट मसाला, तिखट ना. हे काय घालताय? पुदिना पेस्ट, पुदिनाची पेस्ट. अच्छा. तुम्ही म्हणालात की लहानपणापासूनच तुम्हाला तुमच्यावर वेळ आली होती. काय झालं होतं असं की तुम्हाला शिकावंच लागलं एवढ्या लहान वयामध्ये? लहान वयामध्ये म्हणजे माझी आई शेतकरी आहे, त्याच्यामुळे मला ते करायला लागलं. बरोबर. आई कामावर गेल्यानंतर मग काय करणार, भूक लागली तर काय करणार. बरोबर. आता काय देऊ? हे घेतो पेस्ट. अच्छा. तुळशीची पेस्ट आली. आणि हे आलं लसूण आहे, हिरवी मिरची आहे, हिरवी मिरची दोन घेतले पेस्ट. तिखट हवं असेल? हो, तिखट हवं असेल म्हणून. मिठाला वेगळा चवीपुरतं मीठ. हे एकत्र मिश्रण करायचं आहे. पाणी. तुम्ही जी करंजांची रेसिपी गेली ही एवढी कठीण नाही आहे, पण ती करंजांची रेसिपी गेली ती सुद्धा खूप कठीण आहे. म्हणजे मला सुद्धा बघताना असं वाटतं की बापरे मला जमेल की नाही. खूप एवढं विशेष नाही काय, पण तुम्ही इतकी सराईतपणे गेली. नेहमीच करतो ना, त्याच्यामुळे ते बरोबर प्रत्येक दीपावलीला करत असतो मी ना. अच्छा. काही टेन्शन नाही त्याचं. बरोबर. आता हा गोळा तयार झाला. ते आपण फक्त त्याच्या तेलामध्ये पाडायचे शेवेसारखं. ठीक. आपण गोळा बनवून घेतला आणि याच्यामध्ये टाकलाय आणि याच्यामध्ये आपण पाहिजे तो शेप देऊ शकतो. शेवया हव्या असतील, शेव हवी असेल तर तसंही किंवा आहे. मग आपण पाडूया तेला. पाडूया. हे पा. अरे वा. अच्छा. हे अशा लांब लांब चकत्या आहेत म्हणून त्याला रिबिन्स नाव दिलं त्याला. हो. खरपूस सारखं काढून घ्यायच्या ना तळून, नॉर्मल शेव असते तशी. म्हणजे पुदिना आणि तुळस वेगळं मिश्रण घातलेलं आहे, कॉम्बिनेशन वेगळं आहे, त्यामुळे वेगळीच आय थिंक याला चव येईल. बरोबर. ठीक आहे. आम्ही हे तळून घेतो, तोपर्यंत तुम्ही याची साहित्य आणि कृती लिहूया. फिंगर रिबन्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तांदळाचं पीठ, बेसन, कॉर्नफ्लोअर, जिरेपूड, ओवापूड, तिखट, हळद, पुदिना, आलं मिरची पेस्ट, तुळशीची पेस्ट, मीठ आणि तेल. कृती: प्रथम एका बाउलमध्ये तांदळाचं पीठ घेऊन त्यामध्ये बेसन, कॉर्नफ्लोअर, जिरेपूड, ओवापूड, तिखट, हळद, पुदिना पेस्ट, तुळशीची पेस्ट, आलं लसूण मिरची पेस्ट आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ भिजवून घ्यावं. सोऱ्यामधून या पिठाच्या शेवया पाडून खरपूस तळून घ्याव्यात.